रुबे चौक यांचा आवाज अगदी पुढच्या मॅचसाठी आपल्याला ऐकायला मिळेल. थँक्यू सो मच. धन्यवाद. आपण पाहू शकाल प्रवीणजी वाघमारे साहेब आपण पाहिलं तर चांगला आवाज आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद. आणि आलेले प्रेक्षक आणि खेळाडूसाठी आपण पाहू शकाल धन्यवाद असेल. आपण पाहू शकाल ओली या सामन्याकडे आपण पाहतोय. अगदीच आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली. मोहन पारदी कोंबलवाडचा हा खेळाडू आणि त्याच बरोबरीने आपण पाहतोय परेश. आपण पाहू शकाल परेश दलवी दामोदे गावचा हा खेळाडू आपण पाहतोया. पहिला गोलंदाज अजय खांदा संघाचा आपण पाहिलं तर एक अजय नाईक गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळालं. अगदीच आपण पाहिलं तर पहिला सतरा आणि पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोया पुढील चेंडू आपण पाहतो पहिला श्री गणेश गॅम ऑन आपण पाहतोया. यास पहिला चेंडू डावकुऱ्याचा फलंदाज पाठवून दिलाय. A1 क्वालिटीचा ब्रँड षटकार आणि आपण पाहतोय षटकाराच्या टीमचा हा खेळाडू आपण पाहतोय. अगदीच मात्र डावकुरी हाताचा फलंदाज आणि त्याने मात्र पाठवून दिलाय चेंडूला फ्लॅट मध्ये आणि इथे मात्र आपण पाहतोय पार्किंग फ्लॅट मध्ये पाठवून दिलाय. पहिला चेंडू श्री गणेशा, दुसरा चेंडू अजय नाईक आपल्याला पाहायला मिळते. अगदीच मात्र चेंडू वलवण्याचं काम केलंय. इथं मात्र हा चेंडू येईल डॉट आणि डॉट चेंडूच्या साईनं टोटल धावसंख्या आपण पाहतोय श्री गणेशा साईनं षटकारानं आपण पाहायला खाता ओपन झाला होता. पण इथं मात्र पाहायला मिळतं दुसरा चेंडू मात्र डॉट फेकला जातोय. पुढील चेंडू आपण पाहतोया अजय नाईक. अगदीच आपण पाहिला खांदा संघाचा एक कोहिनूर हिरा आणि त्याच कोहिनूर हिरावरती आपण पाहिलं तर या तिसऱ्या चेंडूवरती आपल्याला षटकार पाहायला मिळते. एक मोठा फलंदाज आपल्याला पाहायला मिळते ज्यानं आपण पाहिलं तर परेश दलबी धामोदे गावचा खेळाडू
धन्यवाद डीजे. आपण पाहतोय नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अविनाश. आपण पाहतोय अविनाश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. यस, आपण पाहतोय पंचांनी बाईट घोषित दिलाय. पहिला गोलंदाज आपण पाहिला अविनाश जाधव भिंगारचा हा गोलंदाज आहे आणि त्यामध्ये आपण पाहतोय नेहमीच भिंगार संघासाठी चांगला योगदान राहिलंय या गोलंदाजाचा. आपण पाहिलं तर धीरज आजच्या दिवसामध्ये बहारदारी खेळी केली, आपल्या स्वतःची वैयक्तिक खेळी आपण पाहिले तर 71 धाव्यांची मात्र बहारदार खेळी केली पहिल्या मॅच मध्ये. पण इथं बघू शकाल इथं मात्र हा चेंडू मोहन पारदी सारखा फलंदाज इथं मात्र हा चेंडूला सोडला जातोय आणि पंचांनी मात्र अतिरिक्त धाव वाढली जाईल वाईट घोषित केला. इथं मात्र खराब गोलंदाजी, बॅक टू बॅक दुसरा चेंडू वाईट आलाय आणि वाईट चेंडूच्या साईनं टोटल धावसंख्या 16 या अंकावरती जाऊन पोहोचले. पुढील चेंडू आपण पाहतोय अविनाश हा गोलंदाज अविनाश जाधव हा गोलंदाज इथं मात्र मोहन पारदी इथं मात्र चेंडूला पाठवून देतोय सीमा रेषा पलीकडं. येतोय बॅन क्वालिटीचा हा षटकार. आपण पाहतोय अशा पद्धतीचे मोहन पारदी सारख्या फलंदाजाला चेंडू फेकू नये. आपण पाहिलं तर नक्कीच एक वाडी वलखली जाते. तोच फलंदाज इथं आपल्याला पाहायला मिळते मोहन पारदी. आपण पाहतोय इथं मात्र चेंडूला पाठवून इथं फ्लॅट मध्ये पण इथं मात्र फसवण्याचं काम. इथं मात्र पहा चेंडूने अगदीच मात्र क्षेत्रक्षणाला मात्र चकमा दिला आणि चेंडू मात्र गेलाय सीमा रेषा पलीकडं. वन बाउन्स चौकार. अगदीच मात्र चौकाराच्या साईनं टोटल धावसंख्या 26 या अंकावरती. इथं मात्र पहा काय घडलं जाते क्रॉस द लाईन चेंडूला पाठवलाय षटकाराच्या साईनं. तर आपण बोलूया मॅच कडे. आपण पाहतोया मोहन पारदीसाठी इथं आपण पाहतोय तर बक्षीस आली नक्कीच. आपण पाहिजे प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक असेल मोहन शिंगे या साहेबांच्या हस्ते आपण मात्र देण्यात येईल. यस विकास सिंगवे कडनं आपण पाहतोय प्रत्येक षटकारासाठी मोहन पारदीसाठी 200 रुपयाचा पारितोषिक असेल आणि इथं पंचांनी वाईट घोषित केलाय. अतिरिक्त धाव मात्र स्कोर गार्ड वरती वाढली जाते. अगदीच मात्र धाव संख्या आपण पाहिले तर 34 या अंकावरती जाऊन पोहोचते. वाईट +1 अशी धावसंख्या आपण पाहिले तर 34 धावा 34 आपण पाहतोय. सलामीची जोडी अजून मैदानामध्ये उपस्थित आहे. अगदीच आपण पाहिलं 34 धावा. आपण पाहतोय अगदीच वाईट +1 अशा पद्धतीने मात्र 34 धावा टोटल. इथं मात्र काय घडलं जाते पाठवून दिलाय या बेलेस थांबणार नाही फलंदाज. आपण पाहतोय
पाहू शकाल त्याच अविनाशनं मात्र इथं मात्र सलामीची जोडी मात्र तोडण्यामध्ये यश मिळालंय. इथं मात्र पहिला गडी तंबूच्या आसऱ्याला आपण पाहतोय परेश हा फलंदाजाला परतावा लागले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अनंत पवार कांड्रोली गावचा आपण पाहिलं तर अगदीच मात्र ज्याच्या नावाचा दबदबा कांड्रोली गावामध्ये राहिला आणि तोच फलंदाज इथं मात्र पायचीच सापडला जातोय. इथं मात्र काय घ्यायला जाते मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक दुसरी विकेट. अनंत पवार हा फलंदाजाला आता परतावायला गेलं. इथं मात्र पहा अगदीच मात्र हा चेंडूला मात्र हॅप ट्रॅकर चेंडू होता आणि त्याला पाठवून दिलाय पार्किंग स्लॉट मध्ये. हा चेंडू जाईल A1 क्वालिटीचा ब्रँड आणि ब्रँड षटकार. साठी 500 रुपये आपण पाहतोय. इथं मात्र काय घडला जातोय. इथं मात्र हा विकेट महत्वाचा विकेट इथं मात्र पकडला जातोय. एक मोठा मासा तंबूच्या आसऱ्याला सलामी वीर आणि इथं मात्र परतावायला गेला. वाकस संघ धन्यवाद डीजे. आपण पाहिला तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बंटी वाघे कोल्हारे संघाचा हा आपण पाहतोय. तर एक कोल्हारी संघाचं नावानं ओळखला जाणारा हा खेळाडू आपण पाहतोय. त्याचबरोबरीने आपण पाहतोय सचिन लांगे आंबेरपाडा या गावचा हा आपण पाहतोय फलंदाज. इथं मात्र पहा सुभाष वरती अपेक्षा ठेवली होती. इथं मात्र चेंडूवरचा डॉट पण इथं आपण पाहिलं चोरून काढलेली धावसंख्या काय रोखू शकत नाही. आपण पाहिलं तर एका धाव्याच्या साईनं टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल. स्कोर गार्ड जाऊन पोहोचलाय 47-47. 2 विकेट्स आपण पाहतोय. लॉस विकेट आपण पाहिलं तर 2 विकेट मात्र तंबूच्या आसऱ्याला सलामीची जोडी तंबूच्या आसऱ्याला येऊन स्थानपान झाली आणि आपण पाहतोय चौथ्या आणि पाचव्या फलीचा फलंदाज आपण पाहतोय अगदीच मात्र
बंटी आणि सचिन ही जोड खाली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथं मात्र पहा काय घडला जातोय. सचिन लांगे अजूनही मात्र अजून परत षटकाराच्या सायवरती आपण पाहतोय. खाता ओपन केलाय आपल्या बाजूनं. मला मिळाला एक उत्तुंग षटकार आणि षटकाराच्या साईनं टोटल धावसंख्या 53 म्हणजे 53 धावावरती जाऊन पोहोचलाय. इथं मात्र पहा काय घडला जातोय. बॅट चिकडा चाटून जाणारा हा चेंडू उचलणार फेकणार एक सिंगल पूर्ण दुसऱ्यासाठी प्रयत्न सचिन लांगे करतोय. पण इथं मात्र आपण पाहतोय अगदीच मात्र एका धावावरती थांबवलाय आणि आपण पाहतोय स्कोर गार्ड जाऊन पोहोचेल. अगदीच आपण पाहतोय 54 या अंकावरती 54 टू विकेट्स आपण पाहतोय. लॉस विकेट झाले 2 विकेट आले आपण पाहिलं. त्यानंतर सचिन लांगेनं एक फटका आपल्याला पाहायला मिळाला. पार्किंग प्लॉट मध्ये हा चेंडूला टाकला गेला आणि त्या चेंडूवरती आल्या धावा 53 आणि या चेंडूवरती सिंगल अशा पद्धतीने धावफलकी आपल्याला पाहायला मिळते 54 या अंकावरती. अगदीच मात्र सुभाष एक चांगला गोलंदाज आहे. मोहन पारदीची विकेट काढण्यामध्ये आपण पाहिलं माहेर झालाय. उलटा चेंडूला सोडणार नाही. या बेलेस आपण पाहू शकाल बंटी हा बंटीचा ब्रँड दाखवला आपण पाहिलं तर कोलारे संघाचा बंटी आणि त्यामध्ये आपण पाहतोय अगदीच मात्र
माध्यमातून आपण पाहिलं नवीन फलंदाज जगदीश, एक जांभूलवाडीचा कोहिनूर हिरा. नवनाथ धामोत्याचा हा गावचा खेळाडू. त्यानंतर आपण पाहिलं जगदीश भोई, जांभूलवाडीचा हा खेळाडू. आता मात्र आपण पाहिला जसे पद्धतीने लिस्ट वरती नाव आले तशा पद्धतीने हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत्या. एका साईडनं नवनाथ, एका साईडनं जगदीश आपल्याला पाहायला मिळेल. चांगली आणि चांगली फलंदाजी आतापर्यंत राहिली. धावसंख्या आपण पाहिलं तर टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 62 या अंकावरती. अगदीच आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. शेवटचे काही चेंडू शिल्लक असलेल्या षटकामध्ये शेवटचा चेंडू आणि आता पत्र आपण पाहतोय हा चेंडूला पाठवून दिलाय फ्लॅट मध्ये. हा येतोय मोठा पहार. षटकाराच्या साईनं टोटल धावसंख्या आपण पाहतोय 68 धाबा. जसं आपण पाहू शकाल आमचे गुन्हेलेकर साथी मंगेश म्हणजे साथीला गोडले गेले तर आपण पाहिलं मंगेश झुगरे. त्याचबरोबर आपण पाहतोय नक्कीच 68 धाबा धावपलिकावरती आपण पाहतोय 4 षटकाच्या माध्यमातून हा सामना पहिला 17. इथं मात्र पहा काय घडला जातोय. इथं मात्र आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये अजूनही चेंडू शिल्लक असतील, 2 चेंडू शिल्लक असतील आणि हा शेवटचा षटक अनामारीचा सॉरी माफी असावी, एकच चेंडू शिल्लक असेल. जगदीश आपण पाहिला एक चांगला ब्रँड आहे आणि इथं मात्र आपण पाहतो ऑफसाईडच्या दिशेनं हा चेंडूला पाठवून दिलाय. वन बाउन्स एका अखेर टप्प्या चेंडू सीमा पार येते. वेन क्वालिटीचा ब्रँड चौकार. 72 धावा टोटल स्कोअर गाठवरती येणारे 24 चेंडू आणि 73 धाब्यांची गरज असेल. आपण पाहतोय धन्यवाद. आपण पाहतोय 73 धावांचा पटला करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॉलाची पूर्तता करा. आपण पाहिलं तर समक सेवक आपण पाहिलं तर बॉलाची पूर्तता करा. जयेश पारदे आहे आमच्या साथीला जोडले जातील. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं प्रवीण वाघेचा आवाज आणि त्याचबरोबरने आपण पाहिलं तर प्रकाश पवार साहेबांचा आवाज आजच्या दिवसामध्ये मेगा फायनलच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पण इथं मात्र बॉलाची पूर्तता करा. आपण पाहिलं तर अगदी 73 धावांचा पाठला करायचा आहे. अविनाश आणि सुदाम ही जोड खाली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर आपल्याला गोलंदाज सचिन लांगे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल.
अगदीच आपण पाहिलं तर 73 धावा चा पाठला करत असताना आपण पाहतोय सलामीची जोडी आणि त्यामध्ये आपण पाहतोय पाऊस इथे या पावसाने मात्र हजेरी लावली आहे. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर दिवसभरामध्ये पाऊस नव्हता आणि तर मग जसं आपण पाहिलं तर श्री गणेश कृपा करजाडे यांच्या फलंदाज मैदानामध्ये आगमन झालं. तशाच पद्धतीने मात्र पावसाने हजेरी लावली. पहिला चेंडू आणि तर मात्र सुदाम नाईक छोटा पाकिट बडा धमाका पहिला चेंडूला पाठवून दिलाय पार्किंग स्लॉट मध्ये आणि हा चेंडूवरती श्री गणेश झालाय. खाता आपण पाहिला तर खाता ओपन झाले 6 धावींच्या साईनं. यस आपण पाहिला तर या स्पर्धेसाठी संजय मोडक साहेबांचं सुद्धा आगमन झालं. त्याचा करू या स्पर्धेच्या वतीनं गोड गोड कौतुक. आपण पाहिलं तर साहेबांचा मध्ये सत्कार केला जाईल असे असं मॅच संपल्यानंतर आपण पाहिलं तर सुदाम नाईकचा ब्रँड आतापर्यंत आपल्याला दाखवून देत आहे. पहिल्या चेंडूवरती खाता खोललाय 6 धाब्यानं आणि 6 धाब्याच्या साईनं टोटल धावसंख्या आपण पाहतोय श्री गणेश झालाय. सचिन लांगे हा चांगला गोलंदाज आहे. इथं फोलटा चेंडू घुटना टेकवलाय पण इथं आपण पाहतोय तमाशा दाखवला नाही. कार्पेटच्या साईनं चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न एक सिंगल पूर्ण दुसऱ्यांचा प्रयत्न नसेल. आपण पाहिला तर डावकरी हाताचा फलंदाजाला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. आपण पाहतोय अगदीच मात्र फिरवण्याचं काम केलंय सचिन लांगेनं चेंडूला पण इथं मात्र आपण पाहतोय अगदीच मात्र हा चेंडू अविनाश जाधव भिंगार गावचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल ज्यानं गोलंदाजी करत असताना भरपूर धाबा कर्षी केल्या. आता ती सुवर्ण संधी त्याच्याकडे आली आहे. ओपनिंगचा फलंदाज आहे. आपण पाहतोय सलामी वीर ज्याला मानला जातो तो फलंदाज पहिली गोलंदाजी करत असतानाचा जबरपास भरपूर धावांचा मार खाल्ला. त्यानंतर आपण पाहतोय आता तोच समीकरण आता आपल्याला चेंज करायचं आहे. इथं मात्र 73 धावांचा पाठला करायचा आहे. इथं मात्र स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलंय सुदाम नाईकनं. आता मात्र आता दाखवून द्या ना काम आपण पाहतोय अविनाश जाधवकडे असेल. डावकरी हाताचा फलंदाज अविनाश मध्ये ती क्षमता आहे आणि तर फटकाव्यामध्ये चेंडू खाली क्षेत्रशन तैनात आहे. पण हा चेंडू यास आपण पाहिला तर काय घडला जातो मैदानाच्या आतमध्ये 2 धाबा कंप्लीट सहजरीतीनं पूर्ण झाल्या. मोठा फटका होता. फटका फसला होता जरूर पण इथं आपण पाहतोय हा झेल जर टिपला असता ना तर महत्वाची विकेट आपण पाहतोय श्री गणेश कृपा करजाड्यासाठी आपल्याला पाहायला मिळाला असता. पण इथं मात्र आपण पाहतोय हा झेल मात्र जमिनीला लँड झाला. त्यानंतर आपण पाहिलं 2 धाबा कंप्लीट झाल्या आणि 2 धाब्याच्या साईनं टोटल धावसंख्या आपण पाहतोय स्कोर गार्ड जाऊन पोहोचेल 8 या अंकावरती. पुढील चेंडू आपण पाहतोया यस बॅटची कडा आपण पाहतोय इथं काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये. यस एक सिंगल कंप्लीट झाली आहे आणि एका सिंगलच्या साईनं टोटल धावसंख्या आपण पाहतोय 10 या अंकावरती 9 सॉरी माफी असावी 9 धावा टोटल धावफलकावरती आपण पाहतोय 10 सॉरी 10 धावा आपण पाहतोय अगदीच 10 धाबा टोटल स्कोर गाठवरती आपण पाहतोय. अगदीच मात्र चांगले गुन्हेलेकर आमच्या साथीला जोडले गेले. थोडासा चुके होते ना पण इथं आपण पाहतोय महत्वाची मॅच आहे आणि महत्वाच्या मॅच मध्ये आपण पाहतोय सचिन नांगे चांगली गोलंदाजी करते. इथं मात्र वलवण्याचा काम केलाय पण हा चेंडू मात्र आपण पाहतोय मीडियम स्टेम वरनं जाणारा हा चेंडू इथं मात्र चेंडू आणखीन एक किल डॉट आपण पाहतोय चांगला चेंडू फेकला जातोय. टप्पा पडल्यानंतर बलबण्याचं काम सचिन लांगेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथं मात्र पहा काय घडला जातोय एक सिंगल व्हील पूर्ण एक आपण पाहतोय लेग बायच्या इशाऱ्यानं आपण पाहतोय एक चोरून काढलेली धावसंख्या आपण पाहिली तर जशा पद्धतीनं 6 चेंडू मात्र फेकल्या धावसंख्या खर्ची केल्या गोलंदाज सचिन लांगेनं 11 धावा. अजूनही मात्र आपण पाहिलं ना तर जवळपास 62 धाब्यांची अजूनही गरज असेल. 18 चेंडू मध्ये 62 धाबा होऊ शकतात. प्रत्येक षटकामध्ये आपण पाहिल्या तर 20च्या सरासरीने धावसंख्या मात्र वाढवायला गेला. जशा पद्धतीने आपण पाहिलं तर जोपर्यंत सुदाम आहे तोपर्यंत हा धावा चेस होऊ शकतात. आपण पाहतोया सुदामच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता असं वाटलं होता. या षटकामध्ये जवळपास 15 ते 16 धाबा येतील पण इथं आपण पाहतोया थोडासा चांगला चेंडू फेकले जातात आणि इथं आपण पाहतोया तर मात्र जखडून ठेवण्याचं काम केलंय श्री गणेश कृपा कंजाडे टीमच्या माध्यमातून. आपण पाहतोय 18 चेंडूमध्ये 62 धाव्यांची अजूनही गरज असेल. आपण पाहतोया
करावे लागतील. कारण तर आपण पाहिलं तर ज्या फलंदाजांनी पहिली बॅटिंग केली ना तो ते संघ मात्र नक्कीच टॉप पुढे गेलेत. त्यानंतर आपण पाहिलं चिठ्ठ्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर आपण पाहतो या 5 संघामध्ये नशिबाचा कौल उडवला जाणार आहे. आपण पाहू शकाल या पुढील आपल्याला पाहायला मिळेल नशिबात कोणाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल. 5-5 संघ आपल्याला पाहायला मिळतील. विजेता संघ या सामन्यामध्ये सुपर 5 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सुपर 10च्या हा थरार आपल्याला पाहायला मिळतो आजच्या दिवसात. शेवटची मॅच आणि शेवटच्या मॅच सुदामला असे चेंडू फेकू नयेत. आपण पाहिला तर हाफ ट्रॅकर चेंडूला सोडणार नाहीये. कारण तर आपण पाहतोय छोटा पॅकेट बडा धमाका ज्या नावानं हा खांदा संघ ओळखला जातो ना तर आपल्याला पाहायला मिळतं सुदाम नाईक. गोलंदाज आपण पाहिला तर बंटी अतिशय मात्र चांगला खेळ दाखवला होता बंटी वाघे कोलारे संघाचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. अगदीच आपण पाहिलं तर बंटीवरती विश्वास दाखवला. दुसरा षटक त्याच्या हातामध्ये सोपवला. जशा पद्धतीनं सचिन लांगेने मात्र गोलंदाजी केली पहिल्या चेंडूवरती षटकाराचा मार खाला होता तशा पद्धतीनं मात्र हा गोलंदाजाने षटकाराचा मार खाला. तशा पद्धतीने सचिन लांगेसारखी गोलंदाजी करावी लागेल. 11 धावांचे खर्चे योगदान आपल्या संघासाठी राहिलंय. अजूनही मात्र समीकरण बदललं नाही. अजूनही समीकरण आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. कारण आपण पाहिलं तर 18 चेंडूमध्ये 62 बनवायच्या होत्या. आतापर्यंत षटकार आलाय. आता समीकरण थोडासा मात्र पाठीमागे आलंय. पुढील चेंडू आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी राहिली. जशा पद्धतीने मात्र सचिननी गोलंदाजी केली तशाच पद्धतीने आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळेल. एक सिंगल पूर्ण दुसरीसाठी आणि इथं मात्र दुसरी धाव सहजरित्याने पूर्ण झाली. आणि आपण पाहू शकाल या 2 धाब्याच्या साईनं टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल. अगदीच आपण पाहतोय 19 या अंकावरती सलामीची जोडी जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत या धावा बनतील. कारण अविनाश एक डावकरी हाताचा फलंदाज एक भिंगार संघाचा चांगला खेळाडू आहे आणि त्यामध्ये आपण पाहतोय त्याला साथ देणारा हा फलंदाज आपण पाहतोय सुदाम नाईकला. अगदीच मात्र चांगला चांगल्या चेंडूचा समाचार घेताना आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवरती पहिल्या गोलंदाजा षटकारानं स्वागत केलंय. आपल्याला पाहायला मिळेल पुढील चेंडू इथं मात्र उडवलाय सुदाम नाईकना आणि हा चेंडू खाली छत्रसेन इथं मात्र हा चेंडू या पाठवून दिलाय सीमा रेषा पलीकडं. यस आपण पाहतोय अगदीच आतमध्ये होता हा चेंडू. असं वाटलं होतं हा चेंडू मात्र फ्लॅटच्या बाहेर असेल पण इथं मात्र हा चेंडू पट्टीच्या आतमध्ये मात्र लँड झाला. आम्हाला सुद्धा असं वाटलं होतं का हा बाहेर आहे पण इथं आपण पाहतोया हा चेंडूवरती मिळतील फक्त 2 धाबा. पंच याच बॉलवरती धाबा किती 2-1 एक सिंगल एका सिंगलच्या साईनं पंच 2 मिनिटं थांबवायचं सामना आपण पाहतोय चेक केला जाईल. प्रत्येक टीम वरती अन्याय होणार नाही. आपण पाहतोय तर इथं आपण शेवटचा मेगा फायनलचा दिवस आहे. महत्वाची मॅच आहे कारण आपण पाहतोय कोणावरती अन्याय होणार नाही. सगळे चेंडू चेक केले जातील. सिंगल धाब असेल. अगदीच आपण पाहिला तर जोपर्यंत आपण पाहिला तर कॅमेऱ्यामध्ये हा चेंडू मात्र केस झाला नाहीये. त्यानंतर आपण पाहिला तर एक सिंगल पूर्ण झाली. एका सिंगलच्या साईनं टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 धाबा टोटल स्कोर गाठपती. अजूनही आपण पाहतोय जसा सचिन लांगेने गोलंदाजी केली होती त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवणारी ही गोलंदाजी आपण पाहतोय बंटी वाघेची. जशा पद्धतीने पहिल्या षटकाराचा मार खाला तशाच पद्धतीने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेलं. दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव तिसऱ्या चेंडूवरती सिंगल. जशा पद्धतीने चेंडू फेकले जातात तशा पद्धतीने धावसंख्या दोन्ही गोलंदाजाकडनं आपल्याला पाहायला मिळते. पण इथं मात्र अविनाश थांबणार नाही. चेंडूला पाठवून दिलाय. यावेळेस मात्र पार्किंग प्लॉट मध्ये A1 क्वालिटीचा ब्रँड आणि ब्रँड षटकार अविनाशच्या बॅटमधून. या षटकाराच्या साईनं टोटल धावसंख्या आपण पाहिलं 26 धावा टोटल स्कोर गाठवरती आपण पाहतोया.
अगदीच मात्र 26 धाबा टोटल स्कोर गटपती अजूनही मात्र समीकरण बदलला जातोय. जसे जसे मोठे फटके येतील तसे तसे मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शेवटची मॅच आहे आणि याच मॅच साठी आपण पाहतोय प्रेक्षक मात्र आतुरतेने वाट पाहत होते आणि ती मॅच आपल्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी आली आहे. इथं मात्र डावकरी हाताचा फलंदाज अविनाश एक सिंगल मात्र कंप्लीट करतोय आणि एका सिंगलच्या साईड टोटल धावसंख्या आपण पाहतोय 27 धाबा असलो 0 विकेट्स आपण पाहतोय. अगदीच स्कोर गाठ वरती 27 धाबा पाळण्याचं आगमन झालंय. आपण पाहू शकाल आजच्या दिवसभरामध्ये पाऊस नव्हता. जसं सुदाम आणि अविनाशी जोडखाली मैदानामध्ये रवाना झाली ना तशा माझ्या पाण्याची हजेरी झाली आहे. इथं आपण पाहतोय कोणासाठी पाऊस असेल नशिबाचा पाऊस आणि नशिबाचा कौल मात्र उडवला जाणार आहे पुढच्या मॅच साठी. आपण पाहू शकाल 5 संघामध्ये नशिबाचा कौल आणि नशीब कोणाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडनं आपण पाहतोय कार्तिक 11 बाकस, एका साईडनं गणेश कृपा करंजाडे. इथं मात्र फटका हव्यामध्ये आहे, जरूर फसलाय सचिन लांगे चुकी करणार नाही. आता मोठा फलंदाज मात्र बाद होत्या. सुदाम नाईक हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळते तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू डगआउट, पहिली विकेट पहिली सफलता मिळवली जाते. गोलंदाज आपण पाहतोय महत्वाची विकेट चेक केला जाईल. आपण पाहतोय बाहेरून आवाज देऊ नका. यस, फलंदाज बाद असेल. अगदी चांगला झेल टिपला जातोय सचिन लांगेच्या मधून आपल्याला पाहायला मिळते. सेहेचाळीस धाब्यांची अजूनही गरज असेल. अगदीच आपण पाहिलं 12 चेंडू 46 धाबा. मॅच इथं मात्र जागा बनवण्याचं काम करेल अविनाश. आपण पाहिलं अजूनही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पण इथं टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये मोहन पारधी कुठली चुकी करत नाही. अगदीच हा चेंडूला मात्र विसाल केला आणि हा चेंडू येईल डॉट आणि डॉट चेंडूवरती कुठलीही धावसंख्या मिळणार नाही. अगदीच आपण पाहिलं समीकरण आता बदलला जाईल. 11 चेंडू
46 धाब्यांची अजूनही गरज असेल. 46 बनवावे लागतील. अगदीच आपण पाहिलं ते स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेशिंग आणि चेशिंग करावी लागेल. 46 धाबा बनतील. इथं पाहू शकाल अजूनही 11 चेंडू आहेत. पण इथं मात्र कार्पेटच्या साईनं अविनाश जाधव अजूनही मात्र सलामीवर मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत ते मॅच बनण्याची जागा आपल्याला पाहिजे क्षमता आहे. पण इथं मात्र आपल्याला पाहायला मिळतं नवीन फलंदाज अजय नावाचा दबदबा खांदा टीम मध्ये नेहमीच घातक असतो. पण इथं आता पाहायला मिळेल आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल संघमालक असेल आपण पाहतोय. त्याचबरोबरीनं सुदम नाईक मात्र बाद झाला. पहिली विकेट तंबूच्या आश्रयाला आली. नवीन फलंदाज आपण पाहिला अजयला. पुढील चेंडू आपण पाहतोय गोलंदाज इथं मात्र पाय गडला जातोय. इथं मात्र क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र बॅट चिकाडा घेऊन जाणारा हा चेंडू. एक सिंगल पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न. इथं 2 धावा सहजरित्यानं पूर्ण झाल्या आणि 2 धाब्याच्या साईनं टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल. यस लेग बायच्या इशाऱ्याने 29 धाबा टोटल धावफलकावरती आपण पाहतोय. इथं पोलटा चेंडू आणि इथं मात्र काय घडलं जाते लालीपॉप चेंडू होता आणि इथं फलंदाज आताला परतावला गेलं. अजय नाईक हा फलंदाज आता तंबूच्या आसऱ्याला बॅक टू डकाव. दुसरी विकेट. मैदानाच्या आतमध्ये करण हिलम कांड्रोली गावचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. अगदीच आपण पाहिला तर फ्लॅट मध्ये आपण पाहतो या षटकार कालच्या परदिशाच्या षटकारामध्ये आपण पाहिला तर नेहमीच घातक झालाय. पण इथं मात्र पहा करण इलम त्याच्या बॅट मधून एक मोठा साईनं टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 35 धाबा. इथं मात्र आपण पाहतोय पंचांनी अतिरिक्त धाव वाईट चेंडू मात्र घोषित केला जातोय आणि एका धावेच्या साईनं टोटल धावसंख्या आपण पाहतोय 36 धाबा. 36 धाबा टोटल स्कोअर गाठमध्ये आपण पाहतोय. अगदीच दोन बाद मात्र फलंदाज आपण पाहिले तर खांद्या संघाचे दोन्ही सलामीची जोडी आपण पाहिलं तर खांदा टीमची इथं सलामीच्या टप्प्यामध्ये येऊन थांबले. आतापर्यंत आपण पाहतोय जोपर्यंत करण आतापर्यंत त्याने दाखवून दिला जो फलंदाज आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार मारण्याचा इरादे स्पष्ट करतोय आणि तशाच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते करण इलम. इथं माझा अजून एक चेंडू चेंडू थांबणार नाही. या पंचांचा इशारा वाईट चेंडूचा. वाईट प्लस 4 धाबा. हा चेंडूला आपण पाहिलं तर अगदीच मात्र खराब चेंडू फेकला जातोय. या 5 धाब्यांच्या साईनं टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 41. 41 टू विकेट्स लॉस आपण पाहतोय. 41 धाबा टोटल स्कोर गाठवरती आतापर्यंत लागल्यात. आपण पाहिलं तर चांगला चेंडू मात्र फेकला गेला होता पण इथं आपण पाहिलं पंचाने बैट घोषित केला. अगदीच मात्र खराब चेंडू. इथं मात्र लॉलीपॉप चेंडू होता फुल टास आणि इथं मात्र 2 धाबा बनतील का. इथं मात्र आपण पाहतोय 2 साठी मात्र अतिरिक्त धाव वाढली जाते आणि या 2 धाब्याच्या साईन टोटल धावसंख्या इथं बनतील का. 43 धावा टोटल स्कोर गाठवते आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या 6 चेंडू मध्ये आता बनवाव्या लागतील 30 धाबा.
तिचा हा गोलंदाज आणि त्याचबरोबरने आपण पाहतोया कर्जत विभाग मधले चांगले गोलंदाज आपण पाहिलं तर अतिशय चांगले योगदान दिलाय. पण इथं मात्र स्वतःच्या फ्लॅटमध्ये हा चेंडू अडवण्याचं काम मात्र इथं एक सिंगल पूर्ण झाली आहे आणि एका सिंगलच्या साईने टोटल धावसंख्या आपण पाहतोया स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 44 अंकावरती या. यस इथं मात्र हा चेंडू लॉलीपॉप चेंडू होता. अगदीच मात्र करण हिलमनं मात्र हा चेंडूला मात्र फक्त दिशा देण्याचं काम केलं. एकदम मात्र एक सिंगल कंप्लीट झाली एका सिंगलच्या साईना. टोटल धावसंख्या आपण पाहिला 45 धावा टोटल स्कोर गाठ वरती. तर चिठ्ठ्याचा कार्यक्रम होणार आहे. नशिबाचा कौल उडवला जाणार आहे. तर मी सगळे कॅप्टनना विनंती असेल हर्ष दक्ष चिंचवण संघाचा कर्णधार, यश स्लॉक्स गराडा टीमचा कर्णधार आणि निगडावाडी संघाचा कर्णधार, कॉलेज फाटा संघाचा कर्णधार आणि विजय संघ या चारही संघांना आपण पाहिलं तर कॅप्टनला पाठवायचे. चिठ्ठ्याचा कार्यक्रम होणार आहे. आपण पाहिलं तर नशिबाचा कौल ही षटक सामन्याच्या अगोदर येणं गरजेचं आहे. आपण पाहिलं तर नशिबाचा कौल उडवला जाणार आहे. यस लहान मुलांना मात्र हा ज्या चिठ्ठीचा कार्यक्रम लहान मुलाकडच्या हस्ती मात्र होणार आहे. अगदीच आपण पाहिलं तर पाची कर्णधार या कॅप्टन या बोले या सामन्याकडे आपण पाहतोय. अगदीच डावकुरी हाताचा फलंदाज जिथं मात्र सामना एका हाती आहे ना आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडूला पाठवून दिलाय दमदार शानदार रुबाबदार जाते चेंडू. आपण पाहतोय अविनाशच्या बॅट मधून असे फटके जर अगोदरच्या षटकामध्ये आले असते तर सामन्यामध्ये काहीतरी विजय झाले असं असतं. पण इथं मात्र नक्कीच आपण पाहतोय हडलक टीम आपण पाहतोय गणेश कृपा कंजाडे टीमच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन. टीम कार्तिक 11 बाकस टीमच्या माध्यमातून आपण पाहायला मिळेल. तर पाचही संघाने आपण पाहिलंय तर यायचे. नो डाऊट मोहन पारधी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. याचा मोहन पारधी लगेच आपण मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करायचे. आणि पहा सर्व संघ कॅप्टन आणि पहा संघ मालक आपण देखील या ठिकाणी उपस्थित व्हायचं लगेच. फक्त एक एक खेळाडू असेल कॅप्टन. यस पहा सचिन मिरकुटे आपण एक मॅच साठी पहा लगेच कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये दाखल व्हायचं सचिन मिरकुटे. यस त्यानंतर सर्व टीमचे पहा कॅप्टन आपण एक एकच